तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा वेग मंदावल्यानंतर कोकणातला जो बळीराजा आहे तो मात्र शेतीमध्ये व्यस्त असताना पाहायला मिळतो। जी कोकणामध्ये भात शेती ही केली जाते ती भात शेती पेरणीची कामं जी आहे ती सध्या कोकणामध्ये सुरू असताना पाहायला मिळतात। जी पारंपरिक पद्धतीने जी भात पेरणी केली जाते म्हणजे बैलांच्या सहाय्याने भात पेरणी केली जाते ती अजूनही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कायम असल्याचं म्हटलं जातं। आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्या महिला जोत धरतात, काय सांगाल तुम्ही कसं संसार करून म्हणजे कशा प्रकारे तुम्ही जोत वगैरे पकडता? अजूनही आम्ही शेती करतोय, अजून सोडली नाहीये। आम्ही घर संसार करून शेती करतोय। नक्कीच। आणि म्हणजे किती तुमच्या घरामध्ये माणसं आहेत म्हणजे तुम्हाला ही सगळी शेती करावी लागते? आम्ही घरातली सर्व आहेत। सगळी घरातली जी मंडळी जी आहे ती शेतामध्ये व्यस्त असताना पाहायला मिळतात। बैलाच्या साहाय्याने ही जी शेती आहे ती मात्र हे शेतकरी करताना पाहायला मिळतात। पूर्णपणे म्हणजे पारंपरिक पद्धतीने ही शेती केली जाते। एकीकडे जर पाहिलं तर आधुनिक पद्धतीने ही सगळीकडे शेती केली जाते, पण मात्र अजूनही रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये पारंपरिक पद्धतीने म्हणजे बैलाच्या साहाय्याने ही शेती केली जाते। त्यामुळे इथला जो कोकणातला जो शेतकरी आहे तो मात्र अजूनही या पारंपरिक शेतीकडे वळताना पाहायला मिळतो। काका मला सांगा, काय सांगाल, तुम्हाला मे महिन्यातच पाऊस पडलेला आहे आणि शेती तुम्हाला ह्या पेरणी मे महिन्यातच करावी लागते? कारण यावर्षी लवकर पाऊस पडला तर त्यामुळं आमची शेतकऱ्यांची खूप धांदळ झाली। तरी आम्हाला रोहिणीमध्येच आम्ही पेरा करतो, त्यामुळे आम्ही थांबले आणि आता रोहिणीमध्ये आमचा पेरा चालू आहे। मला एक सांगा, आणखी एक म्हणजे आपला पाऊस जो आहे सध्या पडतोय तो शेतीपूरक आहे का पोषक आहे? काय वाटतं? तुम्ही गेले अनेक वर्षाचा तुम्हाला शेतीचा अनुभव आहे। आत्ता जो पाऊस आता पूर्वी लागला तो भयंकर लागला होता, पण आता जो पाऊस गेलाय तो शेतीला पूरक असा आहे आणि त्यामुळं आम्ही लोक शेतकरी आता पेरा चालू केलेला आहे आणि पाऊस सुंदर लागतोय आता 2-3 दिवस। जे भात पेरता तुम्ही, जे भाताचे दर वगैरे काय वाढले आहेत काय काय सांगाल? भाताचे भरपूर दर वाढलेले आहे। जिथे 100 रुपयांनी मिळत होतं आता 500 रुपयाने किलोने भात मिळतंय। परवडते शेती करायला? ना, शेती करायला जो स्वतःचं असेल, माणसं करून बाहेरची माणसं करून शेती परवडणार, स्वतःचं असेल तर आपल्याला शेतकऱ्याला परवडतं। घरातलीच माणसं असेल तर परवडतं। नक्कीच घरातली जर माणसं असतील तर ही कोकणातली शेती नक्कीच करायला परवडते असं शेतकऱ्यांच्या इथल्या मत आहे। कॅमेरामन समित गजनेसह अनंत पातळे, TV9 मराठी, रत्नागिरी। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।